Dear student, in the last lecture we have seen blood. मागच्या तासाला आपण रक्त जे आहे तर ते रक्त म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर असताना जे काही ब्लड जे आहे तर त्या ब्लडमध्ये असताना जे काही 2 कॉम्पोनंट्स आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामधला पहिला कॉम्पोनंट्स आपण त्या ठिकाणी पाहिला होता तर तो प्लाझ्मा, ज्याला आपण त्या ठिकाणी रक्तद्रव म्हणताना दिसतो. आणि सेकंड कॉम्पोनंट त्या ठिकाणी पाहिला होता आपण ब्लड सेल्स, ज्याला आपण त्या ठिकाणी रक्तकणिक किंवा रक्तपेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असताना जे काही फंक्शन्स ऑफ ब्लड, रक्ताचे असताना जे काही कार्य जे आहे तर ती कार्य त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस म्हणजे वायूंचं परिवहन, ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स पोषण तत्वांचं वहन. त्याच्यानंतर तिसरं आपण पाहिलं होतं ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल, टाकाऊ पदार्थ जे आहेत तर त्या टाकाऊ पदार्थांचं वहन करणं. चौथं आपण पाहिलं तर त्या ठिकाणी प्रोटेक्शन म्हणजे शरीर रक्षण. फिफ्थ ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स, विकरक किंवा संप्रेरकांचं परिवहन. सिक्स्थ थर्मोरेग्युलेशन, तापमान नियंत्रण. त्याच्यानंतर असताना जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामधलं सोडियम पोटॅशियम यासारखे जे काही क्षार जे आहे तर त्या क्षारांचा त्या ठिकाणी बॅलन्स ठेवणं, समतोल ठेवणं. त्याच्यानंतर रक्तस्राव जर झाला तर त्या ठिकाणी गुठळी निर्माण करून जखम बंद करणं, हे कार्य त्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि रक्तामधलं असताना जे काही फायब्रोजेन्स नावाचं प्रथिनं जे आहे तर ते प्रथिनं त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी ह्युमन ब्लड ग्रुप त्या ठिकाणी पाहिलेत, मानवी रक्तगट. याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की AB, असे 4 प्रमुख गट त्या ठिकाणी असून त्याचेच पुन्हा त्या ठिकाणी RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह अशी प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून त्या ठिकाणी 8 रक्तगट त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असताना जे काही ब्लड बँक त्या ठिकाणी पाहिले, रक्तपेढी. त्याच्यानंतर ब्लड डोनर म्हणजे सर्वसाधारणपणे रक्तदाता, ब्लड रिसेप्टन्स हा भाग त्या ठिकाणी पाहिला. याच्यानंतरचा पुढचा असताना जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला पाहायचा आहे पहा. त्याच्या अगोदर कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हटले की व्हिजिट द ब्लड बँक इन युअर एरिया अँड कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट ब्लड डोनेशन. आपल्या परिसरामध्ये असताना जी काही एखादी रक्तपेढी जर असेल तर त्या रक्तपेढीला भेट द्या आणि रक्तदानाविषयीची अधिकची माहिती त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. पहा याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे ब्लड प्रेशर, रक्तदाब. ब्लड इज continuously kept flowing through blood vessels due to contraction relaxation of the heart. पाहत काय सांगितलंय की सर्वसाधारणपणे हृदय जे आहे तर त्या हृदयाचं असणारं काही कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन, आणि दुसरं आपल्याला सांगितले रिलॅक्सेशन म्हणजे प्रसरण. म्हणजे हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्या ज्या आहेत तर त्या धमन्यांमधील रक्त सारखं प्रवाहित त्या ठिकाणी ठेवलं जातं. ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज अँड इट इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. की असणारं जे काही कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट म्हणजे हृदय जे आहे तर त्या हृदयाचं असणारं जे काही आकुंचन जे आहे तर त्या आकुंचनामुळे काय होतं नसते, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज. म्हणजे हृदयाच्या आकुंचनामुळं धमन्यांची असणारी जी काही भित्तिका जी आहे तर त्या भित्तिकेवर रक्ताचा असणारा तो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी धमन्यांवर त्या ठिकाणी पडताना दिसतो आणि इट इज कॉल्ड ॲज द ब्लड प्रेशर. त्यालाच आपण त्या ठिकाणी रक्तदाब त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय द ब्लड इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. शरीराच्या सर्व भागामध्ये रक्त पोचवण्यासाठी योग्य रक्तदाब त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी असतो. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इज कॉल्ड सिस्टोलिक प्रेशर. नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे हृदय जे आहे तर ते हृदय ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट होते, आकुंचन पावतं, तर त्या आकुंचनाच्या वेळी जो दाब त्या ठिकाणी नोंदवला जातो त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले, सिस्टोलिक दाब किंवा मराठीमध्ये अकुंचक दाब असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अँड दॅट वन रेकॉर्डेड ड्युरिंग रिलॅक्सेशन इज कॉल्ड डायस्टोलिक प्रेशर. आणि याच्या उलट
हृदय जे आहे तर ते हृदय ज्यावेळी प्रसरण पावतं तर ते प्रसरण पावत असतानाच्या वेळी हृदयाचा मोजलेला जो काही दाब म्हणजे तो रक्तवाहिनी जे आहे तर त्या रक्तवाहिनीचा प्रसरणाच्या वेळी मोजला जाणारा जो काही दाब जो आहे तर त्या दाबालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, डायस्टोलिक दाब किंवा त्यालाच मराठीमध्ये म्हटलेलं आहे प्रकंचनीय दाब असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ब्लड प्रेशर ऑफ ए हेल्दी पर्सन is about 120 to 80 millimeter to 139 to 89 millimeter of H. की हेल्दी पर्सन, ब्लड प्रेशर ऑफ हेल्दी पर्सन म्हणजे सर्वसाधारणपणे निरोगी असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या निरोगी व्यक्तीचा रक्तदाब सुमारे 120 ते 80 मिलीमीटर ते 139 ते 139 ते 89 मिलीमीटर मर्क्युरीच्या म्हणजे पाऱ्याच्या स्तंभा एवढा त्या ठिकाणी तो असतो. इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ काय म्हटलेले स्पेगॅमो मॅनोमीटर. आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते यंत्र जे आहे तर ते यंत्र त्या ठिकाणी दाखवलेले आहे. नाव काय आहे तर स्पेगॅमो मॅनोमीटर. स्पेलिंग प्रमाणे उच्चार करा. काय सांगितलेले स्पेगॅमोनोमीटर. पुन्हा एकदा ऐका स्पेगॅमोमॅनोमीटर नावाचं असणारं जे काही यंत्र जे आहे तर त्या यंत्राच्या साहाय्याने काय केलं तो तर सर्वसाधारणपणे रक्तदाब जो आहे तर तो रक्तदाब त्या ठिकाणी मोजला जातो. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलेलं आपल्याला की हायपरटेन्शन दॅट इज हाय ब्लड प्रेशर. हायपरटेन्शन HP म्हणजे ब्लड प्रेशर जे आहे तर ते ब्लड प्रेशर वाढल्यानंतर म्हणतो की हाय प्रेशर आहे जे या ठिकाणी उच्च रक्तदाब त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता काय दिलेलं आहे की हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रिफर्ड ॲज हायपरटेन्शन. आपण पाहिले की रक्ताचा दाब त्या ठिकाणी किती असतो आणि या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल रिफर्ड ॲज हायपरटेन्शन म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण असताना जो काही रक्तदाब जो आहे आपण पाहिलं 120 ते 139 मिलीमीटर म्हणजे हा जो काही शरीरातील असताना ते काही सर्वसाधारण हा जो काही रक्तदाब जो आहे तर त्या रक्तदाबापेक्षा जर जास्त दाब त्या ठिकाणी असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी म्हटलेलं हायपरटेन्शन उच्च रक्तदाब. इन आर्टरीज द पर्सन विथ हायपरटेन्शन अननेसेसरी टेन्शन्स डेव्हलप्स म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींच्या असताना ज्या काही धमन्या ज्या आहेत तर त्या धमन्यांमध्ये अनावश्यक काय म्हटलेले अननेसेसरी टेन्शन म्हणजे तणाव त्या ठिकाणी काय होताना सो निर्माण होताना दिसतो. हर्ट नीड्स टू परफॉर्म मोर फंक्शन दॅन द नॉर्मल कंडिशन इन केस ऑफ द हायपरटेन्शन. मग अशा वेळेला काय होतं नसते की सर्वसाधारणपणे हा जो काही उच्च रक्तदाब म्हणजे काय की हृदय जे आहे तर त्या हृदयाला गरजेपेक्षा जास्त अशा प्रकारचं काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी करावं लागतं. बोथ सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर आर हाय इन हायपरटेन्शन. याच्यामध्ये आपण मगाशी पाहिलं की सिस्टोलिक आणि डायस्टोलिक असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी काय केलेला असतो वाढलेला त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर पहा पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेले ते आपण पाहू की सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी टाईप सिस्टोलिक प्रेशर डायस्टोलिक प्रेशर. आता त्या ठिकाणी सिस्टोलिक आपण पाहिले की सर्वसाधारणपणे हृदयाचं आकुंचन ज्या वेळेला होतं त्यावेळेला असणारा जो काही दाब जो आहे तर त्याला म्हटलेलं सिस्टोलिक. त्याच्यानंतर डायस्टोलिक कशाला म्हटलेलं हृदय जे आहे तर ते हृदय ज्या वेळेला प्रसारण पावतं तर त्याला त्या ठिकाणी म्हटलं आपण डायस्टोलिक प्रेशर. पाहता किती किती असते की नॉर्मल प्रेशर म्हणजे साधारण रक्तदाब जो आहे तर तो हृदय ज्या वेळेला त्या ठिकाणी कसं असते आकुंचन पावलेलं असतं तर त्यावेळेला 90 ते 119. त्याच्यानंतर प्रसरण पावतं तर त्यावेळेला ते 60 ते 79 मिलीमीटर त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे पूर्व उच्च रक्तदाब आपल्याला दिलेलं 120 ते 139 मिलीमीटर. त्याच्यानंतर डायस्टोलिक्समध्ये असणारा तो दाब जो आहे तर तो किती दिलेला आपल्याला 80 ते 89. आता त्या ठिकाणी मिनिट म्हटलेले तर त्या मिनिटच्या ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी ते मिलीमीटर जे आहे तर ते मिलीमीटर त्या ठिकाणी पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा.
पुढे त्याच्यानंतर हायपरटेन्शन 1 म्हणजे उच्च रक्तदाब अवस्था 1, या वेळेला सिस्टोलिक प्रेशर जे आहे तर ते 140 ते 159 मिलीमीटर असते आणि डायस्टोलिकमध्ये 90 ते 99 मिलीमीटर असते. त्याच्यानंतर हायपरटेन्शन स्टेज 2 जे आहे तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे रक्तदाब जो आहे तर तो रक्तदाब कसा सांगितला आपल्याला ग्रेटर दॅन आर इक्वल टू 160 ml. म्हणजे सर्वसाधारणपणे सिस्टोलिक प्रेशर जे आहे तर ते सिस्टोलिक प्रेशर 160 किंवा 160 पेक्षा जास्त त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर डायस्टोलिकमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की ग्रेटर दॅन आर इक्वल टू 100 मिलीमीटर त्या ठिकाणी तो असताना तो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी असतो. येते. त्याच्यानंतर पाहता ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय काय दिलंय की ऑलवेज रिमेंबर म्हटलेले नेहमी लक्षात ठेवायचे. पहिलं की ब्लड प्रोडक्शन ऑकर कंटिन्युअसली इन आवर बॉडी. आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये सातत्यानं काय होताना दिसतंय, नवीन रक्त जे आहे तर ते नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सतत त्या ठिकाणी चालू असते. सेकंड, अबाउट 350 ml ऑफ ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम ए पर्सन ड्युरिंग डोनेशन. म्हणजे रक्तदान जे आहे तर त्या रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचं 350 ml रक्त त्या ठिकाणी घेतलं जातं. अँड आवर बॉडी रिस्टोर्ड द फ्लुइड पार्ट ऑफ इट विदिन 24 hours. आणि आपलं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भाग, काय म्हटलेले फ्लुइड पार्ट, तरल भाग जो आहे तर त्या तरल भागाची पूर्ती जी आहे तर ती पूर्ती त्या ठिकाणी करताना दिसते. पुढे, प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फीडिंग वुमन कॅनॉट डोनेट द ब्लड. प्रेग्नंट म्हणजे गरोदर असेल किंवा गर्भावस्था असेल. त्याच्यानंतर पुढचा शब्द आपल्याला ब्रेस्ट फिडिंग, लहान मूल असेल तर त्या लहान मुलाला स्तनपानाचा असताना तो काही काळ जो आहे दूध पाजत असेल तर त्याला म्हटलेले ब्रेस्ट फिडिंग. म्हणजे गर्भावस्था स्तनपानाचा असणारा जो काही काळ सुरू असणार त्या काही स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रियांना रक्तदान त्या ठिकाणी करता येत नाही. पुढे, देअर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर द ब्लड डोनेशन. म्हणजे रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास जो आहे तर तो त्रास त्या ठिकाणी होत नाही. पुढे, 1 ऑक्टोबर इज ऑब्झर्वड ॲज नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे 1 ऑक्टोबर हा त्या ठिकाणी राष्ट्रीय ऐच्छिक अशा प्रकारचा रक्तदान दिवस म्हणून त्या ठिकाणी काय केलं तो साजरा त्या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट, हेल्दी पर्सन ऑफ द एज मोर दॅन 18 years कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 times a year. पता, हेल्दी पर्सन ऑफ द एज मोर दॅन 18 years म्हणजे 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान जे आहे तर ते रक्तदान त्या ठिकाणी करू शकते. त्याच्यानंतर पुढे आता काय दिलेलं आहे की A-B-O ब्लड ग्रुप्स वेर डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टेनर इन 1900. याच्यावर नेमका असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न NMMS परीक्षा 2019 त्या ठिकाणी विचारलेला होता. जे NMS परीक्षेला बसलेले तर त्यांनी त्या ठिकाणी ते लक्षात ठेवायचं. काय सांगितलेले की A, B आणि O या रक्तगटाचा असणारा जो काही शोध जो आहे तर तो शोध इसवी सन 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी त्या ठिकाणी लावलाय. ही वोन द नोबेल प्राइज ऑफ 1930 फॉर दिस डिस्कवरी. आणि या शोधाबद्दल त्यांना 1930 सालचं असणारं जे काही नोबेल पारितोषिक जे आहे तर ते पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात आलं. ब्लड ग्रुप AB वॉज डिस्कवर्ड बाय डिकॅस्टेलो अँड स्टर्ली इन 1902. त्याचबरोबर AB रक्तगट जो आहे तर त्या AB रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये त्या ठिकाणी लावलेला आहे. त्याच्यानंतर पुढे
डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? काय सांगितले? ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द ब्लड. म्हणजे या ठिकाणी पुढे काय म्हटलेले? हिमॅटोपोएटिक ऑर्गन्स अँड ब्लड डिसीज इज कॉल्ड हिमॅटॉलॉजी. आता हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्तशास्त्र, म्हणजे रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यकीय विज्ञानाची शाखा. रक्तशास्त्र म्हणजे काय? तर रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यकीय विज्ञानाची शाखा, त्यालाच आपण म्हटलेले रक्तशास्त्र. रिसर्च ऑफ डायग्नोसिस अँड रेमेडीज ऑफ ब्लड डिसीज इज ऑल्सो परफॉर्म इन धिस ब्रँच. म्हणजे रक्ताच्या सर्व रोगांचं निदान करणं आणि त्याच्यावर उपचार करणं याविषयीचं असणारं जे काही संशोधन जे आहे तर ते संशोधन या जी काही शाखा ज्या आहे तर त्या शाखेमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. आता पुढे कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हटलेले, माहिती आपल्याला मिळवायला सांगितली. व्हिजिट ए क्लिनिक नियर बाय युअर प्लेस अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द मेजरमेंट ऑफ BP, दॅट इज द ब्लड प्रेशर, विथ द हेल्प ऑफ द ब्लड प्रेशर ॲपरेटस. तुमच्या जवळच्या एखाद्या दवाखान्याला भेट देऊन रक्तदाब मोजण्याचं जे काही यंत्र जे आहे त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले? रक्तदाब मोजण्याचं जे काही यंत्र जे आहे तर त्या यंत्राला आपण त्या ठिकाणी स्पिगॅमो मॅनोमीटर हे जे काही यंत्र जे आहे तर त्या यंत्राच्या साहाय्यानं ब्लड प्रेशर त्या ठिकाणी कसं मोजलं जातं याची माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळवा. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला त्या ठिकाणी ती विचारा. आता पुढे पान नंबर 82 वर असणारा जो काही एक्झरसाइज जो आहे तर तो एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला नवीन अशा प्रकारचा चॅप्टर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.